वेलकम टू द कुक शुक विथ गौरी। आज मी तुम्हाला झटपट अशी अंडा बिर्याणी कशी बनवायची हे दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 8 अंडी उकडून घेतली आहेत आणि 2 उकडलेल्या अंड्यांचा किस करून घेतला आहे। साधारण इथे अर्धा किलो तांदूळ शिजवून घेतले आहेत। फोकच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण अंड्यांना चिरा करून घेऊया। एक पॅन गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये हे सर्व अंडी परतून घ्यायचे आहेत। मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहेत। साधारण 2 मिनिट तरी त्याचं बाहेरचं कोटिंग क्रिस्पी होईपर्यंत। इथे 4 ते 5 मोठे चमचे तेल गरम करून घेतलंय। त्यामध्ये तमालपत्र, 4 मोठी वेलची, 1 स्टार फूल आणि दालचिनीचा तुकडा। मसाले व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। 2 मध्यम आकाराचे कांदे, कांदा तेलामध्ये गोल्डन होईपर्यंत परतायचा आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट केली ती 3 चमचे घालूया। व्यवस्थित असं तेलामध्ये भाजून घेऊया। तेलामध्ये भाजल्याने मिरचीचा तिखटपणा कमी होतो। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत। 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 2 चमचे घरी बनवलाय हा बिर्याणी मसाला। त्याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे, ते तुम्ही चेक करा। आता इथे मी 4 उकडलेली अंडी आणि 2 अंड्यांचा किस केला आहे, तो सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडासा तळलेला कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर। इथे मी 2 चमचे दही ॲड केलं होतं, पण व्हिडिओ पॉज झाल्यामुळे ते दाखवता नाही आलं। आता आपण भाताची लेयर लावून घेऊया। अशा प्रकारे मी इथे अर्धा भात ॲड केला आहे। थोडासा मसाला, बिर्याणी आणि कोथिंबीर, तळलेले काजू। इथे आता 4 अंडी अशा प्रकारे अर्धी चिरून घेतली होती। पुन्हा लेयर लावायची आहे। थोडासा मसाला स्प्रिंकल, कोथिंबीर आणि तळलेला कांदा। इथे रोज वॉटरमध्ये मी ग्रीन फूड कलर टाकला आहे आणि थोडेसे रोज पेटल्स। रोज वॉटर आणि रोज पेटल्सने बिर्याणीला छान असा फ्रेग्रन्स येतो। थोडे तळलेले काजू गार्निशिंगसाठी। आता मी अशा प्रकारे गॅप करून त्यामध्ये 4 चमचे तूप। आता आपण ही दम करायला गॅसवर ठेवूया। आपली बिर्याणी इथे रेडी आहे। मी गॅसवर तवा ठेवून हाय फ्लेमवर 10 मिनिट आणि फ्लेम कमी करून 10 मिनिट अशी शिजवून घेतली आहे। खूपच झटपट, इझी आणि डिलिशियस अशी रेसिपी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। थँक्यू।